मेघनाघाग ज्यांच्यावर आम्हाला गर्व आहेच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आपल्या या विशेष भागात चर्चा करणार आहोत आपल्या शहरातील एक अशा महाविद्यालयाबद्दल ज्याचं नाव आहे SST अर्थात श्री सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज महाविद्यालय। याबद्दल आपल्या शहरातील SST हे महाविद्यालय एकमेव असं महाविद्यालय आहे जे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला समाजसेवक घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे संपूर्ण विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत या महाविद्यालयाचे प्राध्यापक निलेश कारभारी यांच्याशी। निलेशजी, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये। SST महाविद्यालय आम्ही नेहमीच ऐकलंय की खूप समाजसेवा करत असतं, खूप समाज कार्य करत असतात, तर ह्याबद्दल तुम्ही काय म्हणता? SST कॉलेज गेल्या 2004 या वर्षापासून आपल्या शहरामध्ये कार्यरत आहे। 2004 पासून आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना जे मुंबई विद्यापीठाचं एक युनिट आहे ते सुरू आहे। गेल्या 8 ते 10 वर्षात या NSS युनिट मार्फत आपण एक चांगले समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते कसे घडतील यासाठी आपण या उद्देशाने आपण त्यांच्याकडे लक्ष देत असतो। SST महाविद्यालयात आत्ता ह्या वर्षी जवळजवळ 260 विद्यार्थी NSS मध्ये आहेत आणि हे विद्यार्थी समाजामध्ये जाऊन सामाजिक ज्या काही समस्या आहेत ते कशा प्रकारे आपण सोडू याबद्दलचे विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देत असतो या माध्यमातून। जसं NSS कॅम्प्स बद्दल जर आपण बोललो, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS याचे वेगवेगळे कॅम्प्स होतात। तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून SST महाविद्यालयाने असे वेगवेगळे कॅम्प्स वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले। एक स्पेशली कॅम्प जो असतो तो 7 दिवसीय निवासी शिबिर जो गोठेघर आश्रमशाळा शहापूर जे एक आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी तिथे राबवला जातो। तिथे ते आदिवासी 350 मुलं आहेत, त्यांच्यासोबत ही मुलं 7 दिवस तिथे राहतात आणि मग त्यांची सगळी संपूर्ण दिनचर्या त्या मुलांबरोबर असते आणि मग आपल्या शहरी भागातल्या मुलांना या ग्रामीण भागातल्या मुलांची समस्या कळते। शिवाय आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, IT, BMS आणि कम्प्युटर सायन्स अशा वेगवेगळ्या फॅकल्टीतली मुलं आहेत। ही मुलं तिथे जाऊन ना त्या मुलांना ते प्रशिक्षण देत असतात। शिवाय तिथल्या खेडेगावामध्ये आपण वेगवेगळे कॅम्प्स राबवले, उदाहरणार्थ राजीव गांधी आरोग्यदायी योजना माहितीच असेल की ज्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना मोफत आरोग्य शिबिर मिळालं। ह्या वर्षी आम्ही तिथे एक वनराई छोटा बंधारा बांधला जेणेकरून त्यांना पाणी उपलब्ध होईल। तसेच मोतीबिंदूचं आम्ही आयट्रॅक कॅम्प सुद्धा लावला, त्या माध्यमातून जवळजवळ 28 लोकांचं आता मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन होणार आहे। शिवाय आपण तिथे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशा स्वरूपाचे वेगवेगळे कॅम्प्स लावतो आणि तिथल्या ग्रामीण लोकांना याचा फायदा होईल याच्याकडे आपण जास्त पद्धतीने बघत असतो। नाशिकचे ही एक आश्रम आहे। एक आमच्याकडे गेल्या 5 वर्षापूर्वी उल्हासनगरमधून आम्हाला असं कळलं की एक आधारतीर्थ आश्रम म्हणून नाशिकला एक आश्रम स्कूल आहे, ठीक आहे। पण हे नक्की काय आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांची मुलं या ठिकाणी राहतात, तर आम्ही सुरुवातीला 8 ते 10 विद्यार्थी आणि मी स्वतः तिथे जाऊन पाहून आलो। तर बघितल्यानंतर कळलं की खरोखर ही परिस्थिती अशी की महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम असून देखील इथे शेतकरी आत्महत्या करतो। मग त्यांच्या मुलांचं नक्की काय होतं तर तिथे गायकवाड म्हणून सर आहेत की ज्यांनी ती एक NGO तिथे स्थापन केली। तर तिथल्या मुलांना ती एक निम सरकारी आहे, म्हणजे सरकार त्यांना मदत करत नाही। मग आम्ही काय केलं, आमच्या कॉलेजमध्ये येऊन NSSच्या मुलांना मी ही सगळी माहिती दिली। आमच्या प्राचार्य डॉक्टर JC पुरसवाले सर यांनी त्याच्यामध्ये जास्त इनिशिएटिव्ह घेतला आणि शिक्षक आणि संपूर्ण कॉलेजने आम्ही काही डोनेशन जमा केलं। मग हे पैशाच्या स्वरूपात डोनेशन नव्हतं, मग अन्नधान्य असेल, तुरडाळ असेल, तांदूळ असतील, तेल असेल, या सगळ्या वस्तू आम्ही त्यांना तिथे नेऊन दरवर्षी देतो आणि आज जवळजवळ 2 ते 3 महिने पुरेल इतकं अन्नधान्य SST कॉलेज त्या आधारतीर्थाच्या मुलांना देतं। शिवाय गणपती हा कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात होतो। आमचं महाविद्यालय सर्व जाती, धर्म, पंथ हे सगळे उत्सव आमच्या कॉलेजमध्ये होत असतात। ते गणपतीमध्ये ती मुलं इथे आवर्जून येतात आणि त्या मुलांना मग ही मुलं आपण काहीतरी त्यांना दान स्वरूपात बऱ्याचशा गोष्टी त्यांना देत असतो की मी देखील एक समाजाचा घटक आहे आणि मी देखील समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, का तर समाजाने मला बरंच काही दिलंय, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी ना, म्हणून NSS असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतो। जसं तुम्ही बोललात निलेशजी की शहरी मुलं म्हणजे तुमचे विद्यार्थी गावात जाऊन काम करतात, नाशिक असो किंवा गोठेघर आश्रम असो, तिकडे भरपूर अडचणी येत असतील, जसं त्यांची जीवनचर्या तिथे वेगळी आहे, इथे वेगळी आहे, तर तो एकंदरीत अनुभव कसा असतो? कसं असतं ना की आज आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे हिरो असेल किंवा त्याला फॅशनेबल असेल, पण आज पण ना खरोखर मुलांमध्ये समाजकार्य करण्याची खूप स्वतःच्या मनात एक माझ्याकडनं समाजकार्य होईल ना ही अशी भावना अनेक मुलांमध्ये, आपल्याला फक्त ती मुलं शोधायची आहेत। बरोबर। आज आमच्या कॉलेजमध्ये जवळजवळ 5000 ते 6000 विद्यार्थी आहेत, परंतु यातनं समाजकार्य करणारे 300 ते 400 मुलं असतील। NSSचं मला एक सांगायला इथे अभिमान वाटेल
की वेगवेगळ्या कॉलेजमध्ये NSSला विद्यार्थी काही ठिकाणी मिळत नाहीत, पण माझ्याकडे NSSचे जवळजवळ 500 ते 600 फॉर्म विद्यार्थ्यांना पहिले दिले जातात आणि मग इंटरव्ह्यू घेऊन मग अशी मुलं आम्ही सिलेक्ट करून घेतो की ज्याच्यामुळे आम्हाला अडचण येत नाही. त्या मुलाला अगोदरच सांगितलं जातं की आपल्याला अशा भागात जाऊन काम करायचं. जर का अशा भागात जाऊन काम करायचं आहे मुलांना अगोदरच माहीत असेल तर मुलं बिनधास्त पण येतात आणि मग ते चांगल्या पद्धतीने काम करतात. एक माझी स्वतःची एक भावना अशी आहे, जर का माझ्या मनात आहे ना मला जर का काम करायचं असेल तर कितीही अडचणीतून आपण मार्ग काढू शकतो. अर्थातच म्हणजे तिथे ऍडजस्ट होतात. हो, आणि सगळ्या सोयी सुविधा आहेतच तिथे. मुळात पहिल्या वेळेला जेव्हा तुम्ही तिथे गेला होता तर तो अनुभव कसा? तो अनुभव खूप वेगळा होता, कारण की त्यावेळेस मी पण जस्ट एक नवीन प्राध्यापक म्हणून होतो आणि 75 मुलांचा त्यावेळेस कॅम्प होता. आणि तिथे एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की इथे 9 वाजता उठणारा विद्यार्थी तिथे 5 वाजता उठतो. तिथे फ्लॅग होस्टिंग होते, सगळ्या धर्माची प्रार्थना होते, मग एक्सरसाइज होते, योगा होतं, मग मुलंच नाश्ता बनवतात. हा अनुभव खूप महत्त्वाचा. तिथे तीच मुलं जी ग्रुपची मुलं असतात ना, ते नाश्ता बनवतात, ते जेवण बनवतात. मग दुपारी तिथे वेगवेगळे लेक्चर्स होतात, म्हणजे 2 ते 4 आणि 4 ते 6 या काळामध्ये ना मुंबई विद्यापीठातले काही व्यक्ती असतील, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, MPSC UPSC गायडन्स असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे तिथे व्याख्याते येतात आणि मुलांना मार्गदर्शन करतात. बहुतेक वेळा आपल्याला काय होतं की कॉलेजमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये आपल्याला फक्त त्यांना पुस्तकी ज्ञान देता येतं, पण हे बाहेर आपण ज्यावेळेस जातो ना तेव्हा मुलांना चौफेर ज्ञान त्या ठिकाणी मिळतं. हा एक अनुभव माझा चांगला होता. आणि कसं होतं की सगळी नवीन नवीन मुलं होती, शिक्षक देखील नवीन, आणि मग तिथे त्या अडचणी, मग जेवण बनवताना येणाऱ्या अडचणी. पण तिथे एक चांगला अनुभव असा आला की ज्या मुलांनी जेवण बनवलेलं आहे ते जरी कसंही कच्चं झालं असेल किंवा कसं, तरी देखील कोणताही मुलगा तक्रार करत नव्हता. याचं कारण असं आहे की आपली आई आपल्याला खूप दरवेळेस जेवण देत असते, बरोबर, आणि आपण लगेच तक्रार करतो तिच्याकडे, पण मुळात तिला जेवण बनवताना किती अडचणी येतात ना हे आपल्याला तिथे समजतं. ही गोष्ट मुलांमध्ये खूप चांगली होते, बदल होतो. आणि मग नंतर मुलं ना ते आपल्या आईवडिलांना देखील मदत करायला सुरुवात करतात. SST महाविद्यालय आणि पथनाट्यांचं एक जुनं नातं आहे असं मी म्हणेल, आणि भरपूर स्पर्धाही तुम्ही जिंकल्या आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? 2009 ते 2016 पर्यंत पथनाट्याच्या जवळजवळ अनेक ठिकाणी कॉम्पिटिशन झाले आणि एकूण आम्हाला यामध्ये जवळजवळ 14 ते 15 पुरस्कार मिळाले. हो, रस्ता सुरक्षा अभियान हा 2011ला एक नवीन कार्यक्रम उपक्रम आला होता. यामध्ये मुलांनी जे पथनाट्य सादर केलं होतं ना ते अशा वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये वरती चढत चढत जाऊन शेवटी ते स्टेट लेवलपर्यंत पोहोचलं. आणि त्या काळचे तत्कालीन जे गृहमंत्री होते, जे दिग्वंत R.R. पाटील साहेब, त्यांनी मुलांना फॅलिसिटेट केलं 2011 साली. पनवेलला एक मोठा कार्यक्रम झाला. मग त्यानंतर स्वच्छ भारत अभियान, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन, त्याचबरोबर एड्स अवेअरनेस, त्याचबरोबर बेटी बचाव, असे वेगवेगळे विषय घेऊन ना NSSचे विद्यार्थी, SST कॉलेजचे NSSचे विद्यार्थी आपल्या उल्हासनगर रेल्वे स्टेशन असेल, नेताजी चौक असेल, विनस चौक असेल, असे म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाऊन हे पथनाट्य करतात आणि लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती करण्याचं काम करतात. आता एक नुकतंच जर का आपण बोलायचं झालं तर 1 डिसेंबर हा वर्ल्ड एड्स डे होता. ठीक आहे, यामध्ये मुलांनी आपल्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष यांनी एक कार्यक्रम मोठा रवींद्र नाट्य मंदिरामध्ये ठेवला होता. या ठिकाणी सगळ्या मुंबईपैकी फक्त आमच्या महाविद्यालयात त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं मुलांना पथनाट्य सादर करण्यासाठी. आणि मुलांनी जे पथनाट्य सादर केलं ते इतकं आरोग्यमंत्र्यांना आवडलं की आरोग्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला त्या ठिकाणी. म्हणजे तुमची मेहनत जी होती तिथे? नाही, मेहनत तर मुलांची होती. आमचं फक्त त्यांना सांगणं असतं. मुलांमध्ये ती क्वालिटी बसवलं देखील मुलांनीच होतं. आमच्याकडे साजिद शेख नावाचा विद्यार्थी, त्यांनी ते दिग्दर्शन केलं होतं. होतं काय, NSSचा मेन जो मोटो आहे ना, नॉट मी बट यू, हा NSSचा मोटो आहे. म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी, तुमच्यासाठी. तर समाजामध्ये ना असे अनेक मुलं आहेत ज्यांना आपल्याला पुढे यायचंय, त्यांना स्टेज डिझाईन देण्याचं काम ना NSS या पथनाट्याच्या माध्यमातून करतात असं मला सांगायचं वाटतं. हो, महाविद्यालयाचे आमचे प्राचार्य सातत्याने याच्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या पुरवण्याचं काम आमचे प्राचार्य करत असतात. बघितलं मित्रांनो, HIV नाव घेतात सगळ्यांनी कसे तोंड वाकडे गेलेत. कोणाला माहिती HIV एड्स कसा होतो? हा, मला माहिती आहे HIV एड्स कशाने होतो. सांग बरं. शिंक मारल्याने सुद्धा HIV एड्स होतो. शीक मारल्याने तर शेंबूड बाहेर येतो. अजून कोण? मला माहिती आहे HIV एड्स कशाने होतो. सांग बरं. पप्पी गेल्याने सुद्धा HIV एड्स होतो. पप्पी घेतल्याने तर प्रेम वाढतं. अजून कोण? मला माहिती आहे HIV एड्स कशाने होतो. सांग बरं. एकत्र ताटात जेवणाने सुद्धा HIV एड्स होतो. एकत्र ताटात जेवल्याने तर भावना वाढतात. अजून कोण? मला माहिती HIV एड्स कशाने होतो. सांग बरं. सोबत राहिलेले सुद्धा HIV एड्स होतो. सोबत राहिल्याने तर मैत्री वाढते. तेरे घर में बच्चा होगा हाय हाय, तेरे घर में बच्चा होगा हाय हाय,
तेरे घर में बच्चा होगा हाय हाय. ही बघा ही तर राजूची बायको आहे बायको. अरे राजूला तर HIV एड्स. राजूच्या बायकोला पण HIV एड्स होणार. अरे राजूच्या मुलाला पण HIV एड्स होणार. तेरे घर में बच्चा होगा हाय हाय. तेरे घर में बच्चा होगा हाय हाय. तेरे घर में बच्चा होगा हाय हाय. बघितला दगडा तुम्ही? हा छोट्या. आज राजूच्या मुलाला पण HIV एड्स झाला असता. हा पण राजूच्या बायकोने वेळेवर ART नावाचा औषध उपचार घेतला म्हणून तिचा बाळ आज निगेटिव्ह आहे. आणि हा सोबत राहिल्याने HIV एड्स होत नाही. SSCची पटकन निघाली. SSCची पटकन निघाली. SSCची पटकन निघाली. सुट्टीला सुरुवात झाली. SSCची पटकन निघाली. सुट्टीला सुरुवात झाली. उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. छुनाना 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 अब मैं जवा हो गई. अरे तुम्ही सर्व कुठे चालले? जन्नत चालले जन्नत. अरे जन्नत काय असतं? जन्नत म्हणजे ते. अरे तुम्ही सगळ्यांनी निरोधचा वापर केला. हे निरोध काय असतं? निरोध म्हणजे कॉन्डोम. अरे हा ते सगळं तर ना मर्द यूज करतात. आम्ही तर मरते मर. मला पण बघायची जन्नत. चल बघितला दगडा तुम्ही? हा छोट्या. जो व्यक्ती एक किंवा अनेक व्यक्तीशी शारीरिक संबंध बनवतो ती व्यक्ती निरोधचा वापर नक्की करावा. आणि हा सोबत राहिल्याने HIV एड्स होत नाही. SSCची पटकन निघाली. SSCची पटकन निघाली. SSCची पटकन निघाली. सुट्टीला सुरुवात झाली. SSCची पटकन निघाली. सुट्टीला सुरुवात झाली. तुम्ही महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये खूप कॅम्प्स लावतात, खूप हो. शिबिर लावतात, जसं आधार कार्डचं शिबिर असेल वगैरे, तर त्याबद्दल काय म्हणाल? आधार कार्ड शिबिर लावलं होतं आम्ही 3 वर्षापूर्वी. आम्ही लर्निंग लायसन्सचं आपण तिथे शिबिर लावलं होतं. सर्वसाधारणपणे ना जर का आपण RTO ऑफिसला गेलो तर 300 ते 400 रुपये लागतात. पण खरी फी आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. खरी फी 35 रुपये, 35 रुपीज फक्त. अच्छा. आणि त्या 35 रुपयामध्ये आम्ही म्हणजे एकाचं लायसन असे 1700 लायसन आम्ही काढून दिले होते 2014 साली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा खूप चांगला विषय काढल्यामुळे मला कळलं की रक्तदान शिबिर हा एक महत्त्वाचा भाग आमच्या कॉलेज यासाठी गेल्या 3 वर्षापासून ठाणे जिल्ह्यात नंबर 1 वरती आहे. क्या बात आहे. हो. 325 3 वर्षापूर्वी आमच्याकडे टोटल 325 रक्तपिशव्या जमा झाल्या होत्या. गेल्या वर्षी आमच्याकडे 472 पिशव्या जमा झाल्या आणि ह्या वर्षीचं आमचं टार्गेट आहे 500चं. मग नक्की हे काय? तर महाविद्यालयामध्ये आपण रक्तदान शिबिर राबवतो. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना आपण रक्तदानाबद्दल अवेअरनेस करतो, मुलांना अवेअरनेस करतो, शिक्षकांना अवेअरनेस करतो. आणि जे काही रक्त जमा होतं आपल्याकडे ती आपली जी रक्तपेढी आहे ना ती आपल्या विद्यार्थ्यांना शिवाय त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्या कोणत्याही मित्राला मोफत रक्त पुरवठा करतं. म्हणजे SST कॉलेज, SST विद्यालय SSTच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कधीही मोफत रक्त देण्यासाठी बंधनकारक राहील असं मी तुम्हाला इथे सांगायला खूप मला आवडेल. आणि यातनं काय होतं ना की जी मुलं NSS मध्ये नाही आहेत त्यांना पण ते रक्त मिळतं, बरोबर आहे. मग त्या मुलांना कळतं की NSS नक्की काय. मग अशा प्रकारे या माध्यमातून आमच्या NSSचा प्रचार झालेला आहे. क्या बात आहे. आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं सर्वश्रेष्ठ जातं, दान तर मानलं ते जातं. तुम्ही तुमच्या मुलांना हो. शिकवलेलं आहे आणि ते पुरस्वानी सरांचं खूप मोठं सहयोग आहे त्याच्यामध्ये त्याच्यात. सहयोग आहे. आणि आमच्या प्राचार्यांना याच निमित्ताने प्राचार्यांना आपल्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख सर यांच्याकडून आमच्या प्राचार्यांना त्याच्यासाठी फॅलिसिटेट देखील केलं होतं. आणि हे एकमेव ठाणे जिल्ह्यातलं कॉलेज आहे. हो. मी ऐकलं असं की युनिव्हर्सिटीमध्ये SST कॉलेज म्हटलं तर खूप असं आता प्रसिद्ध वगैरे झालं, हो. त्याबद्दल काय सांगा? राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे विभाग पडतात. एक ठाणे जिल्हा आहे, त्याच्यामध्ये उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि मुरबाड असा एक विभाग आहे. हा संपूर्ण विभाग SST महाविद्यालयाच्या अंडर येतो अच्छा. NSS मध्ये. अच्छा. आणि त्याचा मी स्वतः विभागीय समन्वयक आहे. म्हणजे इथून नेतृत्व होतं पूर्ण या 4 तालुक्यांचं. अच्छा.
एजुकेशन के अलावा ओवरऑल डेवलपमेंट बच्चों की बहुत ज़रूरी है। ऐसे कितने कॉलेजेस या ऐसे कितने इंस्टीट्यूट्स इस बात को मानते हैं। आप देख सकते हैं हमारे साथ यहाँ पे 150 बच्चे लगभग अप्रॉक्सीमेटली स्टूडेंट्स हैं एनएसएस यूनिट के, एसएसटी कॉलेज उल्लासनगर 4 के। हमारे साथ प्रिंसिपल सर हैं मिस्टर पुरस्वानी, नीलेश जी हैं जो एनएसएस यूनिट के हेड हैं, जो ये कैंप को भी हेड कर रहे हैं। आइए इनसे जानते हैं कि ओवरऑल डेवलपमेंट के लिए ऐसे कितने कैंप्स उल्लासनगर के जो स्टूडेंट्स हैं, एनएसएस के जो स्टूडेंट्स, कितने कैंप्स ऐसे ऑर्गेनाइज किए जाते हैं और कितने स्टूडेंट्स इसका फ़ायदा उठाते हैं और क्या बेसिकली इसकी क्या हेल्प होती है स्टूडेंट्स की ओवरऑल डेवलपमेंट में। पुरस्वानी सर, आपसे सबसे पहले जानना चाहेंगे कि आपका जो कॉलेज है वो नोन है और जाना जाता है ऐसे कैंप्स के लिए, तो आपकी क्या विजन रही है कि आप कुछ अनोखे काम अपने स्टूडेंट से करवाते हैं? हम चाहेंगे आप हमें बताइए। See, it's like an societal approach we call it as कि जिस सोसाइटी से हमको कुछ मिला, जहाँ से लेके हम लोग ये स्टेज पे पहुँचे, तो इट्स अ टर्न, आवर टर्न नाउ, इट्स एन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कि वो हम सोसाइटी को वापस दें। लेकिन एक लिमिटेशन आती है कि बिकॉज वी आर ह्यूमन बींग्स, हमारे हाथ 2 ही हाथ है, तो वो 2 हाथों से ज़्यादा हाथ कैसे कर सकते हैं, तो हम लोग ये स्टूडेंट्स को उनको आगे लेके आते हैं। 40+ स्टूडेंट्स ने अपने NGOs स्टार्ट किए हैं एंड दे आर डूइंग क्वाइट वेल, और अपने लाइफ में वो भी सेटल्ड है और इस तरह से उनको प्रोत्साहन मिलता है, तो वो अभी लाइफ में अपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पूरा करने के लिए और लोगों को सेटल करते हैं। जो स्टूडेंट्स, जो कॉलेजेस काम करते हैं, उनको वो रिकॉग्निशन देते हैं। ओके, एंड इट्स एन रेसिप्रोकल थिंग। ये बच्चे लोग काम करते हैं, रिज़ल्ट दिखाते हैं, तो जो हायर अप्स है वो उनका अचीवमेंट्स अननोटिस नहीं होता है। दे नोटिस इट and they recognize by giving them some sort of mementos, prizes, certificates, and in a short span, भाई सपोज़ आज अगर ये बच्चों को हम लोग 1 घंटे का टाइम दे के यूनिवर्सिटी से अगर मैसेज आता है कि 1 घंटे के बाद आपको ये कैंप के लिए रवाना होना है और हमको सिर्फ 10 बच्चे चाहिए, तो हमारे पास एक सिस्टम है, उसमें रिक्वायरमेंट 10 है लेकिन खड़े 100 हो जाते हैं कि मुझे जाना है, मुझे जाना है। और ये सब चीज़ें देखते हुए इट इज़ ऑल्सो अ मैटर ऑफ प्राइड नॉट ओनली फॉर आवर इंस्टीट्यूशन बट फॉर आवर सिटी ऑल्सो। द ऑनरेबल वाइस चांसलर लास्ट ईयर ही वॉज अ चीफ गेस्ट इन आवर गुरु पूर्णिमा सेरेमनी। तो हम लोग सिर्फ ये एक्टिविटीज़ ही नहीं करते, जो अपने रिलीजियस जो सेरेमनीज़ है, गुरु पूर्णिमा हुआ, गणपति हुआ, नवरात्रि हुआ, वी सेलिब्रेट ऑल विद द सेम एंथुजियाज्म, क्योंकि वी हैव ऑल द स्टूडेंट्स कमिंग फ्रॉम ऑल द स्ट्रेटास ऑफ द लाइफ। कि 7 डेज़ का ये कैंप था, किस तरीके से ऑर्गेनाइज हुआ था, क्या क्या एक्टिविटीज़ बच्चों को सिखाई गई थी? यहाँ पे कैसा है, NSS में जो नॉट मी बट यू है, मतलब मेरे लिए नहीं, मुझे सोसाइटी के लिए काम करना है, इसके मोटे के ऊपर ये 7 दिन का हमने कैंप रखा था। उसमें स्वच्छ भारत अभियान, नेत्र चिकित्सालय शिविर, हेल्थ चेकअप कैंप, ऐसे हमने 3 और कैंप किए। और इससे अलावा हमने एक वनराई बंधारा भी बनाया जिससे हमने पानी को अड़ाया है, वो पानी ये बच्चों के लिए काम आ सकता है। अर्ली मॉर्निंग हम लोग 5 बजे वॉकअप होने के बाद हमारा SST कॉलेज का फ्लैग यहाँ पे होस्टिंग होता था, सब धर्म के यहाँ पे प्रार्थना होती थी, उसके बाद योगा और उसके बाद उनका एक्सरसाइज होता था। बाद में बच्चे चाय नाश्ता करने के बाद नियर बाय जो गोठेगर और वाफे, ये जो गांव है, यहाँ पे हमने जाके स्वच्छ भारत अभियान के ऊपर स्ट्रीट प्ले करके लोगों को अवेयर किया। उसके बाद स्टूडेंट ही यहाँ पे खुद अपना खाना बनाते हैं और खाना खाने के बाद यहाँ पे हम रोज़ उन्हें अलग सोसाइटी के बाहर से जो लोग आ रहे हैं, जो उनको सोसाइटी में हम क्या और अच्छा कर सकते हैं, ये जो नॉलेज देते हैं ना, उन लोगों को हमने यहाँ पे हमने बुला के उनको गाइडेंस, मतलब स्टूडेंट को उन्होंने गाइड किया। यहाँ आपको बताते हुए बहुत खुशी हो रही है आज कि पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट नहीं, पूरे मुंबई यूनिवर्सिटी में हमारे SST महाविद्यालय के कैंप में सबसे ज़्यादा मैक्सिमम स्टूडेंट थे और उन्होंने बहुत अच्छा काम किया। यहाँ पे कैंप लाने की एक बहुत बड़ी वजह है कि ये एक गोठेगर आदिवासी आश्रमशाला है, मतलब यहाँ पे आदिवासी बच्चे पढ़ते हैं, जो 350 बच्चे जो रोज़ सुबह 4:30 बजे उठते हैं, और इनसे हमें बहुत कुछ सीखने के लिए मिलता है। और जो अपने कॉलेज के जो IT, BMS, कंप्यूटर साइंस, आर्ट्स और कॉमर्स के जो
यहाँ पे जो स्टूडेंट है वो दोपहर के वक्त उन्हें कुछ अलग सा पढ़ाते हैं। और मुझे बताते वक्त आपको और भी एक खुशी होगी कि इस आश्रम स्कूल के 12 बच्चे ऐसे हमारे बच्चों ने कुछ एडप्ट करके उनको 12th तक पढ़ाया, उसके आगे पढ़ाया, और इस आश्रम स्कूल से 3 बच्चे आज सोसाइटी में जाके टीचर बन चुके हैं। तो इसका पूरा जो श्रेय है जो SST कॉलेज के हमारे प्रिंसिपल है पुरस्वानी सर, इन्हें जाता है। ये मुझे बताते वक्त बहुत खुशी हो रही है आज। लतिका, आप बताइए कि आपका एक्सपीरियंस कैसा था? आपने स्वच्छ भारत अभियान के लिए गए, गांव में लिंग भेदभाव के लिए गए, बेटी बचाओ के लिए गए, ये सारे प्रोजेक्ट्स भी आप लोगों ने किए, क्या एक्सपीरियंस? मैम एक्सपीरियंस तो बहुत अच्छा था। हमारे कुछ सीनियर्स भी है, वो भी हमारे साथ गांव में जाते थे। वहाँ पे हम घर घर में लोगों को बताते थे जैसे शौचालय बनाओ, क्योंकि अभी हम रात के टाइम किसी गर्ल्स को भेज नहीं सकते कि तुम बाहर जाओ, तो हम लोग ने उनको बताया कि वहाँ पे शौचालय बनाओ। शिक्षालय जो लड़की पढ़ती नहीं है उनको हम लोग ने बोला कि तुम्हारी गर्ल्स को पढ़ाओ, क्योंकि आगे जाके बहुत इम्पॉर्टेंट है। आज के ज़माने में तो गर्ल्स का सीखना बहुत इम्पॉर्टेंट है। फिर हम लोग वहाँ पे क्लीनिंग वगैरह भी करते थे, रोज़ सुबह उधर जाते थे, पहले जॉगिंग के बाद फिर प्रार्थना वगैरह होता था, फिर उसके बाद हम लोग वहाँ जाके बताते थे तुमको क्या करना है, कैसे करना है। फिर हम लोग ने यहाँ पे बॉडी चेकअप वगैरह भी बहुत अच्छे से रखा था, वो भी हम लोग ने घर घर में जाके समझाया। पहले हम किसी से बात नहीं करते थे, बट हम लोग ने हर एक घर का डोर नॉक करके बोला कि यहाँ पे फ्री ऑफ कॉस्ट है, तुम चेकअप करवा लो, क्योंकि यहाँ पे विलेजेस में जास्ती डॉक्टर लोग विजिट नहीं कर पाते। जैसे हमारे प्रिंसिपल सर ने डॉक्टर्स को भी बुलाया, वहाँ पे बहुत सारा चेकअप भी हुआ, तो बहुत अच्छा लगा कि हमारी वजह से किसी का भला हो रहा है। और NSS यूनिट का और हमारे SST कॉलेज का बहुत थैंक्स करना चाहती हूँ कि कॉलेज ज्वाइन करने के बाद और एक्स्ट्रा कुछ हमको सीखने को मिला। NSS ज्वाइन किया हम लोग ने, बहुत कुछ सीखा हम लोग। आपण SST महाविद्यालयाबद्दल बोलतोय आणि तर विद्यार्थ्यांना आपण कसं जोडू, म्हणजे अर्थातच आतापर्यंत त्यांचं सहकार्य लाभतच आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, पण पुढे तुमची काय अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडून? काय असतं की दरवर्षी जी मुलं कॅम्प करतात ना, त्यांना एक सामाजिक जाणीव निर्माण होते की मला समाजासाठी काहीतरी करायचं, आणि वेगवेगळे मार्गदर्शक येतात. तर याच्यावरती मला खूप सांगावं वाटेल की गेल्या 8 वर्षामध्ये एकूण 1100 मुलांनी NSS कॅम्प केलेला आहे जवळजवळ. यातनं जवळजवळ आज पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 300 ते 350 मुलं आहेत. एक आश्चर्याची अशी गोष्ट आहे की आमच्या या सगळ्या एक्स विद्यार्थ्यांनी जवळजवळ 22 NGO स्थापन केलेले आहेत. 22 NGO उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर आणि मुरबाड या भागात काम करतात. जे पासआउट जे झालेले विद्यार्थी, त्यातनं काही विद्यार्थी आज पोलीस खात्यामध्ये इन्स्पेक्टर पदावरती आहेत, काही फायर ब्रिगेडमध्ये आहेत, एक मुलगा आमचा केसी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये मॅनेजर झालेला आहे. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग देखील काढलेले आहेत. तर काही मुलं MSW झालेले आहेत, आणि काही मुलं तर अण्णा हजारे जे आहेत ना, त्यांच्या राळेगण सिद्धीमध्ये देखील जाऊन काम केलेलं त्यांनी, आणि त्यांच्यावरती शोध निबंध देखील प्रसिद्ध करतात. आमचे 4 विद्यार्थी टाटा इन्स्टिट्यूट जे आहे चेंबूरला, ठीक आहे, गोवंडीला, तिथे देखील ते शिकतायत. त्याचबरोबर जवळजवळ 6 ते 7 विद्यार्थी आमचे प्राध्यापक झालेले आहेत NSSच्या माध्यमातून. म्हणजे ही आमची एक ग्रेट अचिव्हमेंट आहे त्याच्या मागे. आणि याच्या मागे कसं आहे की NSS कार्यक्रम अधिकारी म्हणून माझ्यासोबत मी स्वतः असतो, त्याचबरोबर आमच्या प्राध्यापिका रीना मिश्रा मॅडम आहेत, प्राध्यापिका स्मिता जगताप मॅडम आहेत, प्राध्यापक अमोल आडांगळे, यांचं देखील सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं. कारण की एकटा व्यक्ती कधी कुठलंही काम करू शकत नाही. माझ्यासोबत ते लोक आहेत, शिवाय आमचे 260 विद्यार्थी. आणि यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ना मीडिया, म्हणजे आपण सोशल नेटवर्किंगचा खूप चांगला वापर करू शकतो. व्हॉट्सअपचा आमचा एक ग्रुप आहे मुलांचा आणि मुलींचा, वेगवेगळा ग्रुप आहे. त्यामध्ये जवळजवळ एका ग्रुपमध्ये 100 मुलं तर 100 मुली आहेत. म्हणजे जरी उद्या सकाळी कार्यक्रम असला आणि आता जरी मेसेज टाकला तरी किमान उद्या 150 मुलं तिथे हजर राहू शकतात. शिवाय आपण 26/11 सारखा शहीद दिवस साजरा करतो, संविधान दिवस साजरा करतो, की विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की नक्की आपल्या समाजात काय काय आहे आणि समाजात किती अडचणीत किंवा काय समस्या आहेत हे सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. यासाठी NSS हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. मी स्वतः देखील एक NSSचा विद्यार्थी. मला देखील वाटलं त्या काळामध्ये सामाजिक काहीतरी गोष्टी असतील, आणि मला खूप चांगली संधी मिळाली इथे प्राचार्य डॉक्टर जयश्री पुरस्वानी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं सांगण्याची. आणि आज हे विद्यार्थी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरती देखील पोहोचतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे NSS मुंबई विद्यापीठ मुलांसाठी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे वेगवेगळे कॅम्प करतो. तर आपल्या या उल्हासनगर शहरातली मुलं हिमाचल, मेघालय, आसाम, दिल्ली इथपर्यंत वेगवेगळ्या कॅम्पला गेलेली. हो, यामुळे मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास घडतो.
आमच्याकडे एक विद्यार्थिनी ती हर्षला चौधरी नावाची, ती विद्यार्थी 2009ची आमची विद्यार्थिनी. त्या विद्यार्थिनीने 2 नॅशनल कॅम्प केले. त्यानंतर त्या मुलीला मुंबई विद्यापीठाचा जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय देखील पुरस्कार मिळाला. आणि आज ती मुलगी पूर्ण शिक्षण घेऊन एका कंपनीमध्ये जॉब करते. महाविद्यालयाचं अचीवमेंट आहे. कित्येक मुस्लिम मुली ज्या समाजाच्या बंधनात अडकलेल्या असतात, शिवाय त्या बाहेर येऊ शकत नाहीत, अशा जवळजवळ आमच्याकडे 7 ते 8 मुस्लिम मुलींनी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्या आज 3 मुली त्याच्या शिक्षिका म्हणून पुण्यामध्ये काम करतात. त्या मुलींनी देखील नॅशनल कॅम्प केलेला आहे. आणि मला खूप सांगायला खूप अभिमान वाटेल की माझं कॉलेज अशा ठिकाणी आहे ना की जिथे 2 ते 3 ग्रामीण भाग आहेत, तिथल्या मुली आज या कॉलेजमुळे स्वतःचं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण करतात. आणि महाविद्यालयामध्ये आर्ट्स, कॉमर्स, IT, BMS, कम्प्युटर सायन्स शिवाय BMM सारखे विषय, पोस्ट ग्रॅज्युएशन देखील आहे. म्हणजे इथे आलेला विद्यार्थी हा सुशिक्षित तर होतोच, प्लस तो सामाजिक एक चांगलं माझा समाजाचं भान आहे हे घेऊन समाजसेवक म्हणून तो बाहेर पडतो. बरोबर. SST महाविद्यालयात कौशल्य भारत हाही प्रोग्राम केला गेला होता आणि त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे खूप चालू आहे आणि खूप छान असं योगदान भेटलेलं सर्वांचंच, विद्यार्थ्यांचं असो, प्राध्यापकांचं, त्याबद्दल काय सांगाल? काय होतं की आमचे प्राचार्य जे आहेत डॉक्टर JC पुरस्वरे सर, त्यांना असं सातत्याने वाटत असतं ना की माझा जो विद्यार्थी आहे तो फक्त नुसता सुशिक्षित झाला नाही पाहिजे, तर त्याला उद्या रोजगार पण मिळाला पाहिजे. मला एक सांगायला खूप चांगला अभिमान वाटेल की बघा, शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असतील, पण शिक्षण देण्याबरोबर तुम्हाला काम देणारी संस्था ही फक्त SST कॉलेज आहे मला असं वाटतं. हो, कारण की ग्रॅज्युएशन करेपर्यंत विद्यार्थी नंतर नोकरीच करेल, बरोबर आहे, ती पण त्याला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, बरोबर. मग त्यासाठी ना त्या मुलाकडे जर का काय कौशल्य असेल, त्यासाठी आपल्याकडे ना महाविद्यालयात कौशल्य शिबिरे आयोजित केलं जातं आणि जवळजवळ 3-3, 4-4 महिने मुलांना ट्रेनिंग दिली जाते. उदाहरणार्थ मुलींसाठी शिवणकाम असेल, ब्युटी पार्लरचा कोर्स असेल, मेहंदीचा असेल, रांगोळीचा असेल, त्यानंतर मुलांसाठी कम्प्युटरचं नॉलेज असेल. हे दिल्यामुळे काय होईल ना, तो मुलगा किंवा ती मुलगी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय देखील टाकू शकतो आणि मग तो स्वतः स्वयंरोजगार म्हणून तयार होतो. हा एक चांगला उपक्रम आमच्या महाविद्यालयात सुरू आहे गेल्या 3 वर्षापासून आणि या उपक्रमाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या हस्ते झालं होतं. क्या बात आहे. आता जे 9वी 10वीत आहेत आणि काही 1 किंवा 2 वर्षानंतर जे 11वीला जाणार आहेत, तर त्यांच्यापुढे असं खूप मोठा प्रश्न असतो की कोणतं महाविद्यालय निवडायचं. तर मला वाटतं SST हो एकदम त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल आणि त्यांनी ते फर्स्ट प्रायोरिटी टाकावी असं मला स्वतःहून वाटतं. ही जी मुलं आहेत, आपण जे पथनाट्य वगैरे बघतो, ही मुलं वेगवेगळ्या शाळेत जाऊन देखील पथनाट्य करतात आणि जनजागृती करण्याचं काम करतात. त्यामुळे महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात जेवढेही कॉलेजेस आहेत, म्हणजे शाळा आहेत, त्यांना SST महाविद्यालय चांगलं परिचय आहे असं मला वाटतं. आता जे यूथ आहे, म्हणजे जे युवा आहेत, आपण पाहतोय की खूप व्यसनामध्ये आहे किंवा अपराधची प्रवृत्ती असते त्यांच्यामध्ये, तर त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? कारण ते जे युवा आहे ते देशाचं भविष्य आहे, देशाचं उद्या आहे, कल आहे, त्याबद्दल काय सांगा? त्या विद्यार्थ्यांनी NSS सारख्या सामाजिक चळवळीमध्ये समाविष्ट व्हावं. ठीक आहे, समाजाने मला बरंच काही दिले आणि मला आता समाजाला द्यायचं आहे. व्यसनाधीनतेच्या मागे लागून किंवा अपराधांच्या मागे लागून आपलं चांगलं फुलासारखं आयुष्य आपण का कोमेजून टाकायचं? त्यापेक्षा आपलं आयुष्य इतर लोकांच्या कामी कसं येईल यासाठी अशा सामाजिक उपक्रमात जर का त्या मुलांनी सहकार्य केलं किंवा सहभाग दर्शवला, तर नक्कीच ही मुलं देखील एक कोणाचा तरी आदर्श ठरतील असं मला वाटतं. आणि आताच्या मुलांमध्ये महिलांबद्दलचा सन्मान किंवा वृद्धांबद्दलचा आदर हा संपत चाललाय, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खूप चांगला विषय काढला मॅडम तुम्ही आणि मला याला सांगायला खूप अभिमान वाटेल. वृद्धांबद्दलचा जो सन्मानचा विषय आहे, तर NSS युनिट SST कॉलेजचं दरवर्षी दिवाळीच्या दिवशी वृद्धाश्रमात जातं. आणि वृद्धाश्रमामध्ये ही NSSची विद्यार्थ्यांना आपल्या घरचा फराळ घेऊन येतात आणि हा फराळ आम्ही तिथे वाटतो, तिथे देतो. तिथल्या लोकांशी मुलं बोलतात, वृद्धांशी. आणि आजची परिस्थिती अशी की जे डॉक्टर झाले किंवा इंजिनियर झाले, ते जी मुलं त्यांची अमेरिकेत आहेत आणि आई वडील इकडे आहेत, त्यांची ते दुःख सांगतात, त्यावेळेस मुलांना खरोखर वाटतं. आणि खरोखर मला कित्येक मुलं बोलली की सर, आम्ही मरेपर्यंत आम्ही आमच्या आई वडिलांना सोडणार नाही. आणि मग यामुळे खरंच आपल्याला आपल्या कामाची पोचपावती मिळते मला असं वाटतं. पुरस्वानी सर बद्दल जाता जाता काय म्हणाल त्यांच्या? डॉक्टर JC पुरस्वानी सर हे एक चांगले मार्गदर्शक आहेत आणि दूरदृष्टी असलेले एक सामाजिक व्यक्ती खूप महत्त्वाची. आणि सरांना एज्युकेशनबद्दल खूप चांगलं नॉलेज आहे. सरांना वेगवेगळ्या आयडियाज येत असतात की ज्या समाजासाठी आपल्याला काय करता येईल किंवा कशा पद्धतीने करता येईल. आणि या एवढ्या काळामध्ये NSSसाठी सरांनी खूप काम केलं. सामाजिक वेगवेगळ्या काही चळवळी असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील, यात सर कधीही मागे हटत नाहीत आणि याच्यासाठी कितीही वेळ ते द्यायला तयार असतात. विद्यार्थ्यांसाठी लागणारा खर्च म्हणा
किंवा विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही गोष्टी लागतील ज्या सगळ्या प्रोव्हाइड आमचे डॉक्टर जयश्री पुरस्वानी सर करत असतात. त्याचबरोबर माझे सहकारी जे आहेत प्राध्यापक रीना मिश्रा मॅडम आहेत, प्राध्यापक अडांगळे सर आहेत, स्मिता जगताप मॅडम आहेत, आमचे डिपार्टमेंट हेड सचिन वायले सर, माझे मित्र प्राध्यापक तुषार वागसे सर, ही सगळी शिक्षकांची जी फळे आहे ना ही आमच्यासाठी तयार आहे. आणि सगळे शिक्षक SST महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक या अशा सामाजिक उपक्रमांसाठी सातत्याने NSSच्या पाठीशी असतात. त्यामुळे जाता जाता प्राचार्यांसाठी एवढंच म्हणेन मी की असे प्राचार्य प्रत्येक महाविद्यालयाला लाभावेत की जेणेकरून जी सामाजिक चळवळ आपण सुरू केलेली आहे, सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू केले, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि एक खूप चांगला समाज, एक चांगला भारत निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही आमच्याशी बोलत आणि तुमचे आत्तापर्यंतचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले. तर हे होते निलेशजी कारभारी SST कॉलेजचे प्राध्यापक. खरोखरच मला असं वाटतं की हा भाग बघितल्यानंतर ज्यांच्यावर आम्हाला गर्व आहेचा, शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटेल की खरोखरच आम्ही एक अशा शहरात राहतो आहे ज्या शहरामध्ये एक असं महाविद्यालय आहे जे विद्यार्थ्यांना ना फक्त अभ्यास शिकवतं पण त्यांच्यामध्ये एक चांगला समाजसेवक घडवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. तर ज्यांच्यावर आम्हाला गर्व आहे आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया काही अशा व्यक्तींबरोबर ज्यांच्यावर आपण सर्वांना खरोखरच अभिमान आहे. धन्यवाद.